काल केंद्रीय मंत्रिमंडळाने 102च्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने जो बदल केलेला होता त्या बदलाचा अन्वयार्थ मराठा आरक्षणाच्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने लावला होता 3-2 मध्ये, त्यामुळं संबंध देशातील ओबीसी आरक्षणाचे अधिकार राज्यांचे गेलेले होते। त्यामुळं प्रत्येक राज्यात जी अस्वस्थता निर्माण झाली होती ती लक्षात घेऊन केंद्र सरकारने ती संदिग्धता दूर करण्यासाठी काल केंद्रीय मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्याचं प्रारूप तयार करून त्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे। या पार्श्वभूमीवर याचा फायदा आता प्रत्येक राज्य सरकारला होणार आहे, तसा महाराष्ट्राला होणार आहे। महाराष्ट्र राज्याच्या पुरता जर हा विचार आपण करायचा झाला तर काल ही जी घटना झाल्यानंतर याच्यातून मराठा आरक्षणाच्या बाबतीतला प्रश्न सुटला, अशा प्रकारचं एक संभ्रमाचं वातावरण मराठा समाजामध्ये निर्माण झालेलं आहे। तर ती संदिग्धता सुद्धा या पत्रकार परिषदेतून दूर करण्याची आमची इच्छा आहे। 102च्या घटना दुरुस्तीने जो अडथळा तयार झाला होता तो एक अडथळा फक्त आमचा यामुळे दूर होणार आहे। परंतु मराठा समाजाला जर खऱ्या अर्थाने आरक्षण द्यायचं असेल तर माननीय अशोक चव्हाण जे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत, यांनी जी काही 50% आरक्षण मर्यादा उल्लंघनाची मागणी केलेली आहे, ही मागणी सर्वार्थाने लगेच मान्य होण्यासारखी नाही। कारण हा केंद्र आणि राज्य एकमेकांवर ढकलण्याचा विषय आहे। घटना दुरुस्ती समजा जरी केंद्राने केली तरीही मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही। याचं मुख्य कारण असे की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे गायकवाड कमिशन होतं त्या कमिशनच्या ज्या काही शिफारशी होत्या, ह्या शिफारशी केंद्र सरकारने आपलं सर्वोच्च न्यायालयाने काही बाबतीमध्ये अमान्य केलेल्या आहेत आणि त्या शिफारशीसाठी पुन्हा राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा समाजाचा प्रश्न राज्य सरकारला न्यावा लागणार आहे आणि त्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने तशी शिफारस जर राज्याला केली तरच राज्य सरकारला मराठा आरक्षण देता येईल। त्यामुळे 4 महत्त्वाचे मुद्द्यांवर आम्ही 9 ऑगस्टला चर्चा करणार आहोत की सर्वोच्च न्यायालयाची 50%ची सिलिंग कॅप ही ओबीसी आरक्षणाच्या जिल्हा परिषद आरक्षणात पण लागू झालेली आहे। त्यामुळे अपवादात्मक परिस्थिती आपल्या राज्यामध्ये तशी सिद्ध करणं अवघड असल्याने राज्य सरकारला आता 50% आरक्षणाच्या आतमध्येच हा निर्णय घ्यावा लागेल आणि त्याच्यासाठी राज्य सरकारला आणि विरोधी पक्षाला थोडंसं राजकीय धाडस दाखवण्याची गरज आहे। कारण आता जे सध्याचं ओबीसी आरक्षण आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे राज्य मागासवर्ग आयोग त्याचं पुनर्निरीक्षण करणार आहे। हे पुनर्निरीक्षण राज्यातल्या जवळपास 350 जातींचं होणार आहे। त्याचबरोबर मराठा समाजाची मागणी तशी जर पाठवली तर हे सगळे विषय एकत्रितरित्या राज्य सरकारला सोडवण्यासाठी आम्ही 9 ऑगस्टला तसा आग्रह त्या बैठकीमध्ये धरणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातनं जो आता संभ्रम झालेला आहे, ह्या संभ्रमामध्ये मराठा आरक्षणाचा जो मार्ग आहे हा सुकर झालेला नसून तो सोडवण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे। सरकारची तशी धारणा असेल आणि तसं जर द्यायचं असेल तर जी काही आता दिशाभूल चालू आहे ती दिशाभूल दूर करून जो योग्य घटनात्मक कायदेशीर मार्ग आहे त्या मार्गाचा अवलंब करून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे। हा प्रश्न सोडवताना आमचं राज्य सरकारला ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आव्हान आहे की राज्यातले ओबीसी सर्व नेते हे मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये आजही मराठ्यांना 50%च्या आतमध्ये आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी आम्ही केली की ते सरकारच्या अंगावर जात आहेत। आमचं म्हणणं आहे की याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे ओबीसीचं आरक्षण हे लॉंग टर्म नाही आहे, हे दर 10 वर्षाचं पिरियडिकल आहे। त्यामुळे दर 10 वर्षाची जी रिव्हिजन होती ही आत्तापर्यंत 1993 नंतर कधीच झालेली नाही, ती आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे होत असताना त्या पार्श्वभूमीवर सुद्धा मराठा समाजाचं जे निरीक्षण आहे ते निरीक्षण करणं आवश्यक आहे। ह्याच्यातला दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगतो जो आत्ता राज्य आणि केंद्र सरकारने गंभीरपणे ध्यानात घेणं आवश्यक आहे। आत्ता जे ओबीसी आरक्षण आहे आपल्या राज्यामधलं त्यांचं लोकसंख्येपेक्षा जास्त प्रतिनिधित्व ओबीसी वर्गाने व्यापलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने जे सूत्र लावलंय त्या सूत्रामध्ये पूर्वी 100 जागांच्या आगेस अनुशेष काढून तसं आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये निश्चित केलं जायचं। आता सर्वोच्च न्यायालयाने जे सूत्र नवीन घेतलेलं आहे त्यामुळे देशातलं ओबीसी आरक्षण देताना केंद्राला आणि राज्याला त्या सूत्राचा अवलंब करावा लागेल आणि त्या सूत्राचा जर अवलंब केला तर ज्यांचं प्रतिनिधित्व जास्त व्यापलं गेलेलं आहे
ते प्रवर्ग त्याच्यातनं बाहेर येतील आणि त्याच्यातनं देशात मोठा गोंधळ होणार आहे. त्यामुळं राज्य आणि केंद्राने एकत्रितरित्या सर्वोच्च न्यायालयापुढे हे जे काही सूत्र आहे ते सूत्र बदलण्याच्या दृष्टिकोनातनं एक पिटिशन करणं आवश्यक आहे. त्याला रिव्ह्यू पिटिशन म्हणू किंवा क्युरेटिव्ह पिटिशन. हे पिटिशन करून ते सूत्र जर बदललं नाही तर आपल्या राज्यातलं सुद्धा ओबीसीतलं आरक्षणातल्या अनेक जाती ह्यातनं बाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं 9 ऑगस्टच्या बैठकीमध्ये यासह सारथीच्या योजना असतील, आमच्या नियोक्त्याचे प्रश्न प्रलंबित आहे, सुपर न्युमरेटरीचा विषय आहे, त्याचबरोबर अण्णासाहेब पाटीलची कॅप वाढवण्याचा विषय आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची आम्ही राज्य सरकारला सूचना केलेली आहे की जे 605 कोर्सला तुम्ही जी शैक्षणिक प्रतिपूर्ती निम्मी देता ती निम्मी देत असताना त्याच्या स्लॅब करायचं आव्हान आम्ही सरकारला केलं आहे की 1 लाख रुपयाच्या आतमधल्या लोकांना तुम्ही 100% द्या आणि 5 ते 8 लाख रुपयाचे कमी करा, म्हणजे खऱ्या गरजूला जास्तीत जास्त बेनिफिट मिळावा. ती सूचना राज्य सरकारने आमची अंशतः मान्य पण केलेली आहे. तर त्याचाही प्रस्ताव आम्ही ह्या बैठकीमध्ये देणार आहोत आणि या सर्वार्थाने या बैठकीमध्ये हे चर्चा होत असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारने आणि विरोधी पक्षांनी एकमेकांवर टोलवण्यापेक्षा सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊ. आम्ही 4 पावलं मागं जायला तयार आहोत, ओबीसी समाजाने 4 पावलं मागं जायला पाहिजे आणि 50%च्या आतमध्ये सब कॅटेगरायझेशन करून जसं धनगर, वंजारी किंवा ओबीसीतल्या अनेक जातींना उपवर्ग करून दिलेलं आहे त्याच पद्धतीने केंद्रीय सरकार तशाच पद्धतीने केंद्राच्या 27% आरक्षणाचं तसंच करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला एकटं पाडून बाकीच्यांचे सगळे प्रश्न सोडवण्याचा जर राजकीय व्यवस्था प्रयत्न करणार असेल तर मराठा समाज ह्या बाबतीमध्ये कुठेही गप्प बसणार नाही. त्यामुळं राज्यांनी आणि केंद्राने ह्या बाबतीत मराठा समाजाच्या ह्या भावना लक्षात घेऊन गंभीरपणे एकत्रितरित्या या विषयाची सोडवणूक करावी असं आवाहन या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करत आहोत. त्यासोबतच राज्य सरकारला मराठा क्रांती मोर्चा आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी जी 1 महिन्याची मुदत दिली होती ती मुदत देखील संपलेली आहे. विद्यार्थ्यांच्या नोकऱ्याचा प्रश्नांचा जो प्रलंबित विषय होता तो देखील सरकार सोडवणार होतं. 1 महिन्यात त्याच्या मुदतीच्या पुढे गेल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रातले सर्व समन्वयक हे एकत्रितरित्या येत आहेत आणि त्यामध्ये देखील जी आश्वासनं दिली होती सारथी असेल किंवा सगळे त्याचा देखील उहापोह या 9 ऑगस्टच्या बैठकीमध्ये होणार आहे आणि त्यामुळे सरकारकडे देखील तात्काळ जर प्रश्न सोडवले नाहीत तर पुढची आंदोलनाची रणनीती किंवा पुढची काय टॅक्टिक्स असेल ती देखील 9 ऑगस्टलाच ठरणार आहे. सारथीच्या बाबतीत महत्त्वाचा निर्णय त्यावेळेस अजितदादांनी सांगितलं होतं की तुम्हाला स्वायत्तता दिलेली आहे, तुम्ही तारादूत असतील किंवा इतर प्रकल्प असतील ते तुम्ही तुमच्या लेवलला सोडा म्हणून. तरी देखील या सारथीच्या संचालक मंडळाने तारादूतांचा विषय असेल इतर अनेक विषय हे केवळ वरती मुंबईमध्ये पाठवण्याच्या दृष्टिकोनातून सारखे ठराव करत असतात. ते संचालक मंडळ त्या चुकीच्या पद्धतीने काम करते. अजितदादांनी संभाजीराजेंच्या बैठकीमध्ये सांगितलं होतं तुम्ही सारथीच्या बाबतीत तुम्ही निर्णय घ्या आणि आमच्याकडे डायरेक्ट कळवा. कुठल्याही पद्धतीचा JR असा काढलेला नसताना सुद्धा सारथीमध्ये सुद्धा अतिशय चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी काम चाललेलं आहे. तारादूतचा प्रकल्प अजूनही तसाच पेंडिंग पडलेला आहे. मराठा क्रांती मोर्चा 9 ऑगस्टला 2016ला जो सुरू झाला होता 9 ऑगस्ट 2021 हे नवं पर्व आता 2021चं 9 ऑगस्टला महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातले प्रमुख समन्वयक आणि तालुक्याचे समन्वयक येऊन महालक्ष्मी लॉन येथे ठराव करून पुढची रणनीती सर्वानुमते तिथं ठरणार आहे आणि मराठा क्रांती मोर्चाचं हे दुसरं पर्व तिथून चालू होणार आहे. कसं आहे काही राजकीय व्यवस्थेने ज्या चुका करून ठेवल्यात त्या चुका आता त्यांना दुरुस्त करण्याच्या क्षमतेच्या पलीकडे गेल्यामुळं हा आरक्षणाचा प्रश्न जटिल झालेला आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये काही विशिष्ट ओबीसी नेते सगळे नाही हे जाणीवपूर्वक त्यांचं नेतृत्व एस्टॅब्लिश करण्यासाठी काही वेगळे संभ्रम लोकांमध्ये तयार करत असतात. SCBC आरक्षण ओबीसी व्हिजेंटी हे सगळं ओबीसी आरक्षणच आहे प्रचलित भाषेत आणि घटनात्मक भाषेत SCBC आहे. त्यामुळं मराठ्यांना SCBCत आरक्षण दिलं हे ओबीसीच आरक्षण होतं हे कृपा करून त्यांनी सर्वांना सांगणं आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट आपल्या राज्यामध्ये SC आणि ST सोडून उर्वरित सर्व जे आरक्षण आहे हे दर 10 वर्षांनी चेंजेबल आहे. प्रतिनिधित्व जास्त असेल तर सरकार त्याला बाहेर काढू शकतं परंतु कोणताही राजकीय पक्ष अशा प्रकारची भूमिका घेऊ शकत नाही. आणि जे जटिल प्रश्न झाला आहे हा 50%च्या कॅपमुळे झालेला आहे. आपण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता 50%च्या आतमध्ये सब कॅटेगरायझेशन करून मराठा समाजाला आरक्षण आजही देऊ शकतो. याचं कारण असं की 52% आरक्षणाचा जो राज्याचा कायदा आहे तो पण आता एका अर्थाने बाद झालेला आहे. त्यामुळं 2% SBCचं जे आरक्षण वरचं आहे
त्यांना सुद्धा आता आपल्या शैक्षणिक संस्थेत 50च्या आतमध्ये देतात. मग आता मराठा समाजाला तुम्ही एका बाजूला कुठल्याही परिस्थितीत येऊन जायचं नाही, याचा अर्थ काय? तर मराठा समाजात जास्त लोकप्रतिनिधी आहे म्हणून तुमचा रोष आहे का? तर हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा असेल तो घटनात्मक दृष्ट्या सोडवण्याच्या दृष्टीने राजकीय पक्षांनी धाडस दाखवणं आवश्यक आहे. आणि ओबीसीच्या नेत्यांनी त्यांचं नेतृत्व एस्टॅब्लिश करण्यापेक्षा त्यांच्या समाजाचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करावेत. आम्ही आमच्या समाजाचे प्रश्न सोडवतो आणि दोघांनी एकत्र येऊन सोडवले तर अधिक चांगलं होऊ शकतं. ज्यांना बाहेर पडावं लागेल त्यांची समजूत कशी काढणार? बघा, आता मराठा समाजाला बाहेर काढलं, मग आता तोच फॉर्म्युला ह्या आरक्षणाला लागला तर ते प्रतिनिधित्व, त्यांची लोकसंख्या आणि हे सगळं आता दूध का दूध पाणी होऊ शकतं. पण त्याच्यासाठी जी काही पृथक्करण करणारी सिस्टीम आहे ते ॲनालिसिस प्रॉपरली व्यवस्थित होणं गरजेचं आहे. तो डेटा जर फॉल्स आला तर अजून त्याच्यातनं मोठे मोठे कुठचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळं या कठोर परीक्षेला आम्हाला जसं सामोरं जावं लागलं तसं त्यांनाही जावं लागणार. या सगळ्यावरती तोडगा काढण्याची इच्छाशक्ती असलेल्या महाराष्ट्राच्या 2 नेत्यांचे नाव. एकही मराठा नेता ह्या बाबतीमध्ये धाडस करू शकत नाही. आणि माझं मराठा समाजाला सुद्धा ह्या ठिकाणी आव्हान आहे की जर आपल्याला प्रश्न सोडवायचा असेल तर सर्व समाजातले आणि सर्व पक्षातल्या लोकांना एकत्रित घेऊन सोडवायला लागतात. मराठा नेत्यांना मराठाच्या सारखं काहीतरी प्रो डिसिजन घेतला तर आपल्याला इतर समाज काय म्हणतील ह्या भूमिकेतनं ते थोडेसे पाठीमागे जातात. आणि मराठी तर लोक जर जास्त प्रमाणामध्ये सत्तेत असले तर त्यांना मराठा समाजाची मतं पाहिजे असतात, म्हणून ते कधी चांगले निर्णय घेण्याच्याच प्रयत्नात असतात. आणि ह्या 2 प्रयत्नामध्ये मराठा समाजामध्ये एक सामाजिक आणि फार मोठी एक धुमचक्री चालू आहे ह्याच्यामध्ये. त्यामुळे मराठा समाजाला आव्हान आहे की प्रश्न कोणाच्या हातातनं सुटू, तो उद्धवजी ठाकरेंच्या हातनं सुटू किंवा उद्या आपले प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री झाले त्यांच्या हातनं सुटू, पण तो प्रश्न सुटला तर मराठा समाज त्याविषयी सगळे ऋणी राहतील अशी आमची भावना आहे. मुद्दा असा आहे, राज्यातलं जे ओबीसी आरक्षण आहे ते डिवाइड झालेलं आहे. मी आता जरी नावाला 27% असलं तर ते 19% आहे. बाकीचे जे एमटी आणि याच्यामध्ये ते दिले गेलेले आहे. तसंच पुन्हा तुम्हाला सब कॅटेगरी तेच ओबीसी आरक्षण पण तेच आहे. आपल्या देशामध्ये पहिल्यांदा सब कॅटेगरीशन 1960ला आपण केलेलं आहे. त्यामुळं व्हीजेएनटीचं आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हे एकच आहे. केंद्राच्या यादीत ते एकत्रच आहेत. तोच 50 बघा, ओबीसीचं जे 19% आहे ना ते ओबीसी मधलं 19 मधलं काही प्रमाण तुम्हाला त्याच्यातनं कमी करावं लागेल. आता हे करताना काय करावं लागेल तर राज्य मागासवर्ग आयोगाकडं लोकसंख्या जर निश्चित झाली आणि शिक्षण नोकरीतलं प्रतिनिधित्व आलं तर ज्याचं जास्त व्यापलं गेलं असेल त्याचं कमी होईल, ज्याला कमी जास्त असेल त्याला जास्त मिळेल. पण ते 50%च्या आतमध्येच बसवावं लागेल. ही मागणी आम्ही का करतोय? लोक आम्हाला अक्षरशः त्या बाबतीमध्ये टीका करतात, पण आमचं म्हणणं असं आहे की कॅटेगरीतल्या माणसाला ओपन कॅटेगरीमध्ये जाता येतं आणि ती संधी आत्ता मराठा समाजाला डावलली गेल्यामुळं, समांतर आरक्षणमध्ये डावलल्या गेल्यामुळं ती कुचंबना आमची शिक्षण आणि नोकरीच्या प्रवेशामध्ये झालेली आहे. उद्या EWSचं आरक्षण सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज आहे. ती जर 50%ची सिलिंग कॅप तिथंही कोर्टाने मान्य नाही केली तर मराठा समाजातल्या तरुणांची ना घरका ना घाटका अशी परिस्थिती होऊ शकते. त्यामुळं आत्ता ही संधी आहे, राज्य सरकार ते निर्णय घेते त्यावेळेस मराठा समाजाने ना उमेद न होता याच्यात जर आत्ता आग्रही आणि आक्रमक भूमिका घेतली तरच हा प्रश्न याच्यात सुटू शकतो. सगळ्यात मोठी अडचण आहे मराठा समाजामध्ये, तुम्ही सामाजिक दृष्ट्या मागास कसे आहात? सुप्रीम कोर्टानेच ते नाकारले, ते सिद्ध करावं लागेल. माननीय सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाच्या सामाजिक मागासलेपणावर काही भाष्य केलेलं नाही. त्यांनी 2च प्रतिनिधित्व तपासलं. राजकीय प्रतिनिधित्वामध्ये मराठा समाजाच्या हातात असलेल्या संस्था आणि हे पाहिलं, पण त्या संस्थांमध्ये आरक्षण आहे हे कोर्टाने ध्यानात नाही घेतलं. नंबर 2 काय आहे तर नोकरीतलं जे प्रतिनिधित्व 11% आहे क्लास 1 मध्ये ते त्यांनी 33% धरलं. तोच फॉर्म्युला आम्हाला अडचणीत आलेला आहे. जे सामाजिक प्रश्न गावगाड्यातले आहेत तेच ओबीसीतल्या प्रगत जातींचे आणि मराठा समाजाची समकक्ष परिस्थिती आहे. ही जर तुम्ही पत्रकार म्हणून पाहिलं तर तुम्हाला ते दिसून येतंय. पण ग्राउंड लेवलला राजकीय आणि सहकार आणि शिक्षणमधले जे मराठा समाजातले 100-150 घराणी आहेत याच्यामुळं तुम्ही गावगाड्यातला सगळ्यात बारके डबेवाला असेल, माथडी असेल ह्यांचे प्रश्न नाकारणार का? आज तुम्ही ह्या 23 झोपडपट्ट्यात चेक करा, ह्याच्यामध्ये घरगुती काम करणाऱ्या 90% मराठा समाजाच्या महिला आहेत. डोमेस्टिक वर्क्समध्ये सुरक्षा रक्षक मराठा समाज आहे. मग हा जो मोठी संख्या आहे
ही संख्या आमच्या राजकीय प्रतिनिधित्वाच्या चेहऱ्याच्या मागे लपली जाते आणि ते वास्तव मान्य न्यायालयाचं पण तसं मत झालेलं आहे आणि प्रसारमाध्यमांनी इतर ठिकाणी झालेलं आहे. ते वास्तव गायकवाड कमिशनच्या माध्यमातून रेकॉर्डवर 3600 पानात आणलेलं आहे. त्याचे अनेक्षर आहे, हे अनेक्षर सुप्रीम कोर्टात गेलेच नाहीत. ही जर बाब त्या ठिकाणी गेली असती आणि ओबीसी संघटनांनी जवळपास 100च्या वर मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे, ते पण रेकॉर्डवर आलेलं नाही. त्यामुळं विरोधात जी फक्त 10-20 निवेदनं सोडली तर 2,63,000 निवेदनं ही मराठा आरक्षणाच्या पाठिंब्याशी होती आणि फक्त राजकीय व्यवस्थेने करताना तो वेगळा कायदा केला. तो कायदा करण्याच्या ऐवजी सब कॅटेगरायझेशन केलं असतं तर हा प्रश्न निर्माण झाला नसता. तुम्ही सरकारसमोर ठोस पर्याय काय ठेवणार ज्याने तुम्हाला आरक्षण देता येईल? आम्ही ठोस पर्याय मागच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांकडे एकच दिलेला आहे की आता जिल्हा परिषदेच्या आरक्षणाच्या अनुषंगाने इम्पेरिकल डाटा गोळा करतात. नंबर 1, पदोन्नतीच्या आरक्षणाला मुंबई हायकोर्टाने स्टे दिल्यामुळं त्याचा क्वांटिफायबल डेटा गोळा करतात. नंबर 2. नंबर 3, 2004चा कायदा डेटा नसल्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे आणि मराठा आरक्षण आणि ओबीसीच्या 385 जाती, हे 5 प्रश्न राज्य सरकार वेगळे वेगळे हँडल करते. आमचं म्हणणं ते सगळे प्रश्न एकाच आरक्षण धोरणाशी निगडीत असल्यामुळं तुम्ही ते सगळे एकत्र करा, एकच कायदा करा आणि तो कायदा घटनेच्या कसोटीवर आणि न्यायालयाच्या निर्णयाच्या कसोटीवर टिकेल यासाठी ज्या आवश्यक उपाययोजना त्या करा. हाच पर्याय आहे. तो राज्यकर्त्यांना वेगळा वेगळा करून सोडवायचा असल्यामुळं हा खरा प्रश्न निर्माण झालेला आहे. आमची मागणी ही आहे ती आम्ही मांडलेली आहे. 9 ऑगस्ट हा क्रांती दिन आहे आणि पहिला मराठा क्रांती मोर्चा 9 ऑगस्टला निघाल्यानंतर 5 वर्षात मराठा समाजाच्या हातात पदरात काय पडलं, काय मिळवायचे आणि काय समाजाने पुढं दिशा ठेवली पाहिजे, ह्या अनुषंगाने आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत केंद्राने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये राज्यव्यापी मराठा संघटना, मराठा समाजातले विविध मान्यवर आणि मराठा क्रांती मोर्चाचे राज्यातले सर्व संबंधित घटक यांची एकत्रित बैठक पुण्यामध्ये आयोजित केलेली आहे. ह्या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या आत्तापर्यंत सुरू असलेल्या योजना, त्याचा आढावा, त्याचे जे लाभार्थी आहेत त्यांची पण आम्ही माहिती समाजापुढे ठेवणार आहोत. प्रलंबित प्रश्न आणि पुढची दिशा आणि त्याच्या अनुषंगाने पुढं कशा पद्धतीचं आंदोलन गावागावापर्यंत न्यायचं त्याची दिशा त्या ठिकाणी ठरवण्यासाठी खासदार संभाजीराजे आणि समाजातल्या विविध संघटनांचे अध्यक्ष यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे